मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं झारीतील शुक्राचार्य हे वक्तव्य आता त्यांनाच भोवणार का असा सवाल उपस्थित होतोय। मुंबई भाजपच्या कोर बैठकीमध्ये महापौरांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त झाल्याची माहिती आहे। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापालिकेतील अंतर्गत वाद आणि समन्वयाच्या अभावाबाबत पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। विशेष म्हणजे बैठकीमध्ये महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली। डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकाला सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही। आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाइम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय। पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचा एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही। मग आपण ते बोलतो ना जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य हे आपल्याला शोधून काढावे लागतील। या संदर्भात सविस्तर तपशील देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून मुंबई शहरातील मुंबई महानगरपालिका जी आहे त्यामध्ये भाजपची सत्ता आली आणि मुंबई पालिकेतील पक्षात सुरू असलेला जो अंतर्गत वाद आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय। आणि याच विषयावर मुंबई भाजप अध्यक्ष जे आहेत अमित साटम यांनी तातडीने एक बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये महापौर रितू तावडे यांच्यावर मुंबई भाजपच्या कोर बैठकीत नाराजगी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे। विशेष म्हणजे मुंबईच्या महापौरांचे झारीतले शुक्राचार्य हे वाक्य आता मुंबई महापौर रितू तावडे यांनाच बोललेलं पाहायला मिळतंय। कारण या बैठकीमध्ये थेट रितू तावडे यांना वेगवेगळे प्रश्न करत मुंबईकरांसाठी तुम्ही नेमकी काय कामं करता असे देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मुंबईकरांनी तुम्हाला कामांसाठी निवडून दिलेलं आहे, मुंबईच्या जनतेसाठी मुंबईकरांसाठी सेवेसाठी तुम्हाला काम करायचे, त्यामुळे अंतर्गत नाराजगी आणि अंतर्गत वाद जो आहे तो तुम्ही बाजूला ठेवा असं देखील आदेश देण्यात आलेले आहे। महापौरांनी एक वाक्य वापरलं होतं ते म्हणजे झारीतील शुक्राचार्य। अप्रत्यक्षपणे पक्षातील काही जणांवर ही टीका करण्यात आली होती, त्यामुळे महापौरांना याबाबत देखील अमित साटम यांनी विचारलेलं आहे। मागच्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं तर महापौर कोणत्या ना कोणत्या कारणावरून ह्या वादाच्या भोऱ्यात सापडत आहे, त्याची देखील कारणं ही महापौरांना विचारण्यात आली होती। आणि विशेष म्हणजे राजश्री शिरवाडकर आणि महापौर रितू तावडे यांच्यामध्ये अमित साटम यांच्या समोरच दोन्ही नेत्यांमध्ये ही वादावादी झालेली पाहायला मिळाली। विशेष म्हणजे अमित साटम यांच्या समोर या दोघी नेत्यांमध्ये जी वाद झालेले ते वाद देखील आता बाहेर आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता गेल्या अनेक दिवसांपासून जे वाद सुरू होते त्यावर आता कुठेतरी पूर्णविराम मिळणार का हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी अमित साटम यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे कान टोचलेले आहेत। त्यात मुख्य म्हणजे महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यात झालेल्या वादावरून अमित साटम यांनी पुन्हा एकदा आदेश दिलेले आहेत की मुंबईकरांसाठी निवडून दिलेले आहे, त्यामुळे मुंबईच्या जनतेसाठी कामं करा, अंतर्गत वाद बाजूला ठेवा, विशेष म्हणजे पक्षाची जी प्रतिमा आहे ती मलिन करू नका असा देखील आदेश दिलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढे भाजपचा हा अंतर्गत वाद जो आहे तो थांबला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी खरं शिल्पा, याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।